कल्पना करा, अ, एक रुग्ण दवाखान्यात येतोय हं, आणि त्याच्या तळपायांची भयंकर आग होत असते, हातापायांना सतत मुंग्या येत असतात आणि म्हणजे अगदी साधं काम केलं तरी त्याला जीवघेणा थकवा जाणवतो. हो, अगदी सामान्य लक्षणं आहेत ही आजकाल. बरोबर ना? मग एक आधुनिक डॉक्टर या लक्षणांकडे पाहतो आणि थेट नसांच्या तपासणीचा किंवा रक्त तपासणीचा सल्ला देतो. नक्कीच, हेच होतं सहसा. पण आज आपण ज्या स्रोतांच्या या द डीप डाईव्हमध्ये सखोल विश्लेषण करणार आहोत ना, हं, ते डॉक्टर रुग्णाकडे पाहिल्यानंतर आधी कॅलेंडरकडे पाहतात आणि तपासतात की आकाशात चंद्राची स्थिती काय आहे. बापरे, हे खूपच रंजक आहे. हो ना, म्हणजे आजचा आपला हा अभ्यास खरोखरच एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार आहे. आणि हेच या विश्लेषणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. म्हणजे मानवी शरीराकडे केवळ हाडांचा आणि मांसाचा एक साचा म्हणून न पाहता हं, तो निसर्गाचाच एक जिवंत भाग कसा आहे हे यातून उलगडतं. ठीक आहे, तर आपण हे उलगडून पाहूया. हं. कारण आज आपल्याकडे जे स्रोत आहेत ना, ते अजिबात सामान्य नाहीत. हो, अजिबात नाही. आपण एका सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब प्रकाश रेणुशे यांच्या क्लिनिकल नोट्स पाहतोय. हं, ते MD मेडिसिन आहेत आयुर्वेदात, रत्नागिरीचे. बरोबर. त्यांनी रुग्णांसाठी दिलेल्या अत्यंत सविस्तर सूचना आणि त्यांच्या 17 वर्षांच्या प्रदीर्घ वैद्यकीय प्रॅक्टिसचा दस्तऐवज आज आपण अभ्यासणार आहोत. हे खूप मोठं काम आहे. 17 वर्ष म्हणजे मोठं काम आहे. हे विश्लेषण म्हणजे प्राचीन आयुर्वेदिक ज्ञान आणि आजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या हां, यांची सांगड कशी घातली जाते याचं एक जिवंत मॅन्युअलच आहे. अगदी. हे केवळ एका डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन नाहीये. गेल्या 17 वर्षात 10,000हून अधिक रुग्णांवर उपचार करताना जे निष्कर्ष हाती आलेत ना, हो, त्याचं हे सार आहे. आजार काय आहे हे तर यात समजतंच, पण तो आजार मुळात का निर्माण झाला आणि त्याचे आपल्या स्वयंपाकघराशी काय नाते आहे याचे हे एक अत्यंत सूक्ष्म दर्शन आहे. खरंच. तर या प्रवासाची सुरुवात आपण मगाशी उल्लेख केलेल्या त्या अत्यंत सामान्य पण त्रासदायक समस्येने करूया. हो, ती तळपायांची आग. अगदी. तळपायांची आग होणे, मुंग्या येणे, बधिरपणा आणि लवकर थकवा येणे. आजकाल प्रत्येक घरात ही तक्रार ऐकायला मिळते. हो, कोणीही उठतो आणि म्हणतो मला थकवा जाणवतोय. वरवर पाहता आपण याला चुकीची पादत्राणे, जास्त वेळ उभे राहणे किंवा वाढत्या वयाचा परिणाम मानतो. आणि आधुनिक वैद्यकात याचा थेट संबंध व्हिटॅमिन B12च्या कमतरतेशी जोडलेला असतो. बरोबर आहे. पण डॉक्टर रेणुशे केवळ लक्षणांवर किंवा एका विशिष्ट कमतरतेवर थांबत नाहीत. ते थेट त्यांच्या नाडी परीक्षेच्या कौशल्याने आजाराच्या मुळावर बोट ठेवतात. नाडी परीक्षा हे आयुर्वेदाचं एक फार मोठं शस्त्र आहे. हो ना? हे वाचताना माझ्या मनात एक विचार आला. नाडी परीक्षा म्हणजे शरीराच्या आतील स्थितीचे नैसर्गिक MRI किंवा बारकोड स्कॅनिंग करण्यासारखेच आहे. अरे वा! हे MRIचं साधर्म्य अतिशय योग्य आहे बरं का. पण त्यात एक मोठा फरक आहे. कोणता फरक? MRI मशीन शरीराच्या आतील रचनेचा एक स्थिर फोटो काढते. म्हणजे ती फक्त हार्डवेअर दाखवते. अच्छा. पण नाडी परीक्षा हे शरीराचे लाईव्ह सॉफ्टवेअर वाचण्याचं तंत्र आहे. क्या बात आहे. लाईव्ह सॉफ्टवेअर. हो, मनगटावरील ती स्पंदने म्हणजे शरीरातील ऊर्जेच्या प्रवाहाचा थेट डेटा असतो. एखाद्या व्यक्तीला मुंग्या येत असतील तर आधुनिक विज्ञान त्याला मज्जासंस्थेचा एकच आजार मानेल. बरोबर, नसांचा प्रॉब्लेम म्हणतील. पण डॉक्टर रेणुशे यांच्या नोट्स सांगतात की या एका नाडी परीक्षेद्वारे ते तब्बल 80 प्रकारच्या वातविकारांचे अचूक निदान करतात. बापरे, 80 प्रकारचे वातविकार. होय, आजार प्राणवात बिघडल्यामुळे झाला आहे की व्यानवात बिघडल्यामुळे हे त्या एका स्पंदनातून समजतं. ही खरोखरच चक्रावून टाकणारी आकडेवारी आहे. म्हणजे सामान्यतः वात म्हटलं की डोळ्यांसमोर फक्त गॅसेस किंवा सांधेदुखी उभी राहते. हो, बहुतेकांना तसंच वाटतं. पण मुंग्या येणे, तळपायांची आग होणे हे सर्व नर्वस सिस्टीमचे म्हणजेच मज्जासंस्थेचे संकेत आहेत. आणि आयुर्वेद या सर्व सूक्ष्म लहरींना वात दोषाशी जोडतो. अगदी बरोबर. जेव्हा नसांमधून जाणारे सिग्नल्स बिघडतात तेव्हा तो वात बिघडलेला असतो हे यातून स्पष्ट होतं. होय, मज्जासंस्थेमधून वाहणारी प्रत्येक लहर, प्रत्येक संवेदना ही आयुर्वेदाच्या भाषेत वात आहे. जेव्हा शरीरात कोरडेपणा वाढतो किंवा उष्णता, ज्याला आपण पित्त म्हणतो, ती वाढून नसांवर परिणाम करते, तेव्हा तो वात बिघडतो. म्हणजे मूळ कारण शोधलं जातं. नक्कीच. आणि म्हणूनच नाडी परीक्षेतून जेव्हा आजार वात, पित्त की कफ यापैकी कोणत्या गटातील आहे हे अचूक समजतं ना, हो,
तेव्हा लक्षणांना दाबणारी औषधे न देता संपूर्ण शरीराची बिघडलेली सिस्टीम पुन्हा मूळ पदावर आणण्याचं काम सुरू होतं. पण इथेच एक मोठं ट्विस्ट आहे. कोणता? शरीराची सिस्टीम दुरुस्त करताना हे डॉक्टर केवळ शरीराचा विचार करत नाहीत. म्हणजे निदानाकडून उपचाराकडे जाताना एक आयुर्वेदिक तज्ज्ञ केवळ आतल्या अवयवांचा नाही तर थेट आकाशाचा आणि निसर्गाचा कसा विचार करतो हे पाहणं थक्क करणार आहे. अगदी, हे खूप खोल विज्ञान आहे. डॉक्टर रेणुशे रुग्णांना सल्ला देताना सध्या उत्तरायण सुरू आहे की दक्षिणायन, आकाशात शुक्ल पक्ष आहे की कृष्ण पक्ष आणि भारतीय ऋतू कोणता आहे या वैश्विक गणितांचा वेध घेतात. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे हे अवकाशातील बदल मानवी शरीरावर क्षणोक्षणी परिणाम करत असतात. म्हणजे कसं काय? आपण निसर्गापासून वेगळे नाही होत. उदाहरणार्थ उत्तरायण घ्या. जेव्हा सूर्य उत्तरेकडे सरकू लागतो तेव्हा वातावरणातील उष्णता आणि तीक्ष्णता वाढते. या काळात मानवी शरीरातील ऊर्जा आणि ताकद नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते. अच्छा, म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला जो थकवा येतो तो यामुळेच? अगदी बरोबर. या उलट दक्षिणायनात शरीर अधिक बलवान असतं. आता चंद्राचे टप्पे म्हणजेच शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष यांचा विचार करा. हो, त्याचं काय? मानवी शरीर हे 70% पाण्याने बनलेलं आहे. ज्याप्रमाणे चंद्राच्या स्थितीमुळे समुद्राला भरती आणि ओहोटी येते ना. हो, गुरुत्वाकर्षणामुळे. बरोबर. त्याचप्रमाणे मानवी शरीरातील जलतत्वावर, रक्ताभिसरणावर आणि मानसिक लहरींवर चंद्राचा थेट परिणाम होतो. अरे वा. आणि केवळ ऋतुमानाचा विचार नाही तर वनस्पती किंवा औषध निवडतानाही ते एका वेगळ्याच पातळीवर जाऊन विचार करतात. स्रोतात रस, वीर्य आणि विपाक या संकल्पनांचा उल्लेख आहे. अगदी बरोबर. रस म्हणजे जिभेला लागणारी चव. वीर्य म्हणजे ती वस्तू उष्ण आहे की शीत. पण सर्वात महत्वाचा असतो तो विपाक, म्हणजे अन्न पचल्यानंतर शरीरावर त्याचा अंतिम परिणाम काय होतो. म्हणजे खाल्ल्यानंतरचं जे पचन होतं ते. हो, अनेकदा एखादा पदार्थ खाताना थंड वाटतो, पण त्याचा विपाक अत्यंत उष्ण आणि आम्ल म्हणजे ॲसिडिक असू शकतो. बापरे, म्हणजे आपल्याला वाटतं आपण थंड खातोय पण शरीरात उष्णता जाते. अगदी तेच. जर अशा पदार्थांचं सतत सेवन केलं तर ते मज्जासंस्थेला आतून जाळून टाकतात आणि मग तळपायांची आग सुरू होते. एका वैद्याला हे सर्व गणित मांडूनच औषध द्यावं लागतं. हे ऐकायला आणि समजून घ्यायला खूपच अद्भुत आहे. पण मला इथे एक गोष्टीला आव्हान द्यावंसं वाटतंय. विचारा ना. आज आपण एक अशा जगात जगतोय जिथे वेळेची सतत कमतरता असते. लोकांना 10 मिनिटात ग्रोसरी हवी असते आणि आजारी पडल्यावर एका गोळीत आरामावा असतो. हो, इन्स्टंट रिलीफ हवा असतो सगळ्यांना. मग अशा या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जगात जिथे सगळं काही इन्स्टंट हवंय, तिथे आकाशातील ग्रहांची स्थिती, चंद्राचे टप्पे आणि ऋतू तपासून उपचार करणे खरोखरच व्यावहारिक आहे का? हे खूप वेळखाऊ आणि जुन्या काळातील वाटत नाही का? हा प्रश्न अत्यंत रास्त आहे आणि पहिल्यांदा ऐकताना कुणालाही असंच वाटेल. हो ना. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण ज्या तज्ज्ञांचे नोट्स अभ्यासतोय ते केवळ जुन्या ग्रंथांमध्ये अडकलेले नाहीयेत. अच्छा. डॉक्टर रेणुशे यांनी जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, युनायटेड नेशन्स आणि युनिसेफ सारख्या प्रतिष्ठित जागतिक संस्थांसाठी प्रत्यक्ष संशोधन कार्य केले आहे. अरे वा, हे तर मला माहीतच नव्हतं. होय, विशेषतः करोना काळात जेव्हा संपूर्ण जग एका अभूतपूर्व संकटाचा सामना करत होतं आणि आधुनिक विज्ञानासमोर मोठे प्रश्न उभे होते, तेव्हा त्यांचं संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलं होतं. म्हणजे हा दृष्टिकोन अजिबात जुनाट नाहीये तर? अजिबात नाही, किंवा तो अव्यवहार्यही नाही. हे अत्यंत आधुनिक आणि डेटा ड्रिव्हन विज्ञान आहे. फक्त ते पाहण्याचा चष्मा हजारो वर्ष जुना आणि अधिक होलिस्टिक म्हणजे समग्र आहे. म्हणजे तुम्ही निसर्गाचे नियम कितीही नाकारले तरी तुमचं शरीर त्या नियमांनुसारच चालणार आहे. अगदी तसंच. आता अवकाशातील ह्या मोठ्या वैश्विक गणितांकडून आपण थेट एका छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या जागेकडे वळूया, म्हणजे आपल्या स्वयंपाकघराकडे. हां, माझा आवडता विषय आहे. कारण बाहेरील निसर्ग आणि आपलं शरीर यांना जोडणारा मुख्य दुवा म्हणजे आपलं अन्न. स्रोतामध्ये स्वयंपाकघरातील सवयींबद्दल काही अत्यंत कडक आणि स्पष्ट नियम दिले आहेत. होय, आणि या नियमांकडे दुर्लक्ष करणं हेच आजच्या अनेक आजारांचे मुख्य कारण आहे बरं का. मी ती आधी पाहिली, त्यावरून लक्षात येतं की शिळे अन्न, मैद्याचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ आणि फ्रीजमधील थंड अन्न कटाक्षाने टाळायला सांगितलं आहे. हो, हे पचनासाठी खूप जड असतात. आणि सोडा असलेले पदार्थ तर अजिबातच नकोत. यासोबतच एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे, ॲल्युमिनियमच्या भांड्यात अन्न शिजवू नये आणि पाण्याचा TDS तपासावा. हो, हे खूप महत्वाचं आहे.
हे नियम वाचायला सोपे वाटतात, पण यामागचं विज्ञान काय आहे? पाणी आणि तळपायांची आग यांचा काय संबंध असू शकतो? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. पाण्याचा TDS तपासणे का गरजेचं आहे? हो का? आजकाल घराघरात आरो वॉटर प्युरिफायर असतात. हे फिल्टर पाण्यातील सर्व अशुद्धी तर काढतातच, पण सोबत पाण्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम सारखी अत्यंत आवश्यक खनिजे, ज्यांना आपण मिनरल्स म्हणतो, हो. ती पूर्णपणे नष्ट करतात. जेव्हा असे डेड वॉटर म्हणजे मृत पाणी शरीरात जातं, तेव्हा ते शरीरातील खनिजे शोषून घेऊ लागतं. बापरे, म्हणजे ते पाणी आपल्या शरीरातून मिनरल्स ओढतं. अगदी. मज्जासंस्थेला सिग्नल्स वाहून नेण्यासाठी या खनिजांची नितांत गरज असते. जेव्हा पाण्यातून खनिजे मिळत नाहीत, तेव्हा शरीर स्वतःच्या हाडांमधून आणि नसांमधून खनिजे ओढून घेतं. अरे देवा. याचा थेट परिणाम नसा कमकुवत होण्यात होतो आणि मग मुंग्या येणे किंवा तळपायांची आग होणे सुरू होते. आणि ॲल्युमिनियमचं काय? ॲल्युमिनियम हे एक न्यूरोटॉक्सिन म्हणजे मज्जासंस्थेसाठी विष मानले जाते. जेव्हा आपण त्यात अन्न शिजवतो तेव्हा त्याचे सूक्ष्म कण अन्नात मिसळून थेट मज्जासंस्थेवर हल्ला करतात. बापरे, हे तर रोजच्या वापरातलं भांडं आहे. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. हे सर्व टाळताना तळपायांच्या आगीसाठी एक अतिशय खास, अस्सल आणि काहीसा अनपेक्षित घरगुती उपाय या स्रोतात दिला आहे. हो, तो काशाचा वाटीचा उपाय ना? अगदी तोच. रोज रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना काशाच्या वाटीने तेलाचं मसाज करणे. आजच्या स्पा आणि महागड्या मसाज थेरपीच्या जगात एका साध्या काशाच्या वाटीने मसाज करण्याचा सल्ला खूपच कुतूहल निर्माण करणार आहे. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर काशाची वाटी हा केवळ एक धातूचा तुकडा नाहीये. मग काय आहे? कासे हा तांबे आणि कथिल, ज्याला आपण टीन म्हणतो, यांचा मिश्र धातू आहे. विज्ञानानुसार या धातूमध्ये शरीरातील अतिरिक्त उष्णता शोषून घेण्याची आणि विद्युत लहरींना स्थिर करण्याची अफाट क्षमता असते. अच्छा. तळपायांमध्ये शरीराच्या हजारो नसांची टोके एकत्र आलेली असतात, ज्याला आपण नर्व्ह एंडिंग्स म्हणतो. बरोबर. जेव्हा तिथे तेल लावून काशाच्या वाटीने घर्षण केलं जातं, तेव्हा शरीरातील अडकलेला वात शांत होतो आणि अतिरिक्त पित्त म्हणजे उष्णता खेचून काढली जाते. अरे वा. त्यामुळे तळपायांची आग लगेच कमी होते आणि संपूर्ण शरीर शांत होऊन गाढ झोप लागते. क्या बात आहे. घर्षण, उष्णता वहन आणि धातूचे विज्ञान हे सगळं एका साध्या वाटीत दडलंय. हो ना? यासोबतच स्रोतात रात्री झोपण्यापूर्वी दात घासण्याची अत्यंत कडक सूचना आहे. वरवर पाहता हा फक्त तोंडाचा स्वच्छतेचा मुद्दा वाटतो, पण यामागेही एक मोठं शास्त्र असावं. नक्कीच. रात्री दात न घासता झोपल्यास तोंडात जंतूंची वाढ होते. हे जंतू लाळेवाटे थेट पचनसंस्थेत आणि तिथून रक्तात मिसळू शकतात. आधुनिक विज्ञानानेही आता हे मान्य केलं आहे की तोंडातील बॅक्टेरियांचा थेट संबंध हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होणाऱ्या अडथळ्यांशी, ज्याला प्लाक म्हणतात, हो, आणि पचनसंस्थेच्या गंभीर संसर्गाशी असतो. आता आपण हे समजून घेतलं की बाहेरील उष्णता कशी खेचून काढायची आणि काय टाळायचं, पण ज्या नसा कमकुवत झाल्या आहेत त्यांना आतून परत कसं बांधायचं? त्यासाठी आहार खूप महत्वाचा आहे. अगदी. तळपायांची आग आणि मुंग्या येणे यावर काय खावे याची एक अतिशय स्पष्ट आणि ठोस यादी स्रोतामध्ये आहे. आपण याला मज्जासंस्थेसाठी आहाराचे 5 खांब म्हणू शकतो. 5 पिलर डाएट. हो, पण आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे नुसती यादी वाचण्यापेक्षा यामागचे इंजिनिअरिंग समजून घेऊया. अगदी बरोबर. नसा म्हणजे आपल्या शरीरातील इलेक्ट्रिक वायर्स आहेत असं समजा. ठीक आहे. आणि कोणत्याही वायरला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यावर एका रबरी आवरणाची गरज असते. मानवी शरीरात नसांवरील या आवरणाला मायलिन शीथ म्हणतात. मायलिन शीथ? जेव्हा हे आवरण कमकुवत होतं तेव्हा वायर्स उघड्या पडतात आणि शॉर्ट सर्किट सारख्या मुंग्या येऊ लागतात. आहा, म्हणजे इथेच यादीतील पहिले 2 खांब कामाला येतात. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी. होय. हे मायलिन शीथ पुन्हा मजबूत करण्यासाठी शरीराला भरपूर फॅट्स आणि व्हिटॅमिन B12 ची गरज असते, जे अंड्यांमधून मिळतं. अगदी. अंडी हा B12चा अत्यंत उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे नसांचं आवरण वेगाने सुरक्षित होतं आणि मुंग्या येणं थांबतं. तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ नर्वस सिस्टमला शांत करून पोषण देतात. आणि तिसरा खांब आहे मासे. जेव्हा तळपायांना थकवा येतो तेव्हा तिथे रक्तपुरवठा व्यवस्थित होत नसतो. बरोबर. मग माशांमध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे रक्ताभिसरण, ज्याला आपण मायक्रोसर्क्युलेशन म्हणतो, ते सुधारण्याचं काम करतात. रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळतो. त्यानंतर चौथा महत्वाचा खांब म्हणजे केळी.
अनेकदा नसांवर दाब आल्याने स्नायूंना अचानक गोळे येतात किंवा ते सुन्न पडतात. हो, क्रॅम्प्स येतात. केळ्यांमध्ये पोटॅशियम मुबलक असतं, जे स्नायूंच्या पेशींना लगेच रिलॅक्स करतं. आणि 5वा खांब आहे हिरव्या पालेभाज्या. पालेभाज्या तर नेहमीच चांगल्या असतात. हो, या पालेभाज्या शरीरातील लोहाची आणि इतर खनिजांची कमतरता भरून काढतात, ज्यामुळे नव्या रक्ताची निर्मिती होते आणि थकवा दूर पडतो. पण इथे स्रोतामध्ये एक अतिशय स्पष्ट अट टाकलेली आहे. तुम्ही कितीही दूध प्यायलात, अंडी खाल्लीत किंवा केळी खाल्लीत, तरी जर तुमची जीवनशैली एका जागी खिळून बसण्याची असेल ना, सेडेंटरी लाईफस्टाईल. हो, तर या आहाराचा काहीही उपयोग होणार नाही. आजकाल आपण लॅपटॉपसमोर सलग 10-10 तास एकाच पोझिशनमध्ये बसून राहतो. हे खूप घातक आहे. अशावेळी नसांवर जो यांत्रिक दाब येतो तो फक्त आहाराने कसा सुटेल? तिथे रोजचा हलका व्यायाम आणि पुरेशी हालचाल ही अनिवार्यच आहे. हाच आयुर्वेदाचा गाभा आहे. योग्य आहारासोबतच योग्य दिनचर्या असल्याशिवाय शरीर दुरुस्त होत नाही. नक्कीच. आणि म्हणूनच डॉक्टर रेणुशे यांच्या नोट्समध्ये आप्तवचन या संकल्पनेवर जोर दिला आहे. आप्तवचन म्हणजे काय? आप्त म्हणजे असा तज्ज्ञ ज्याने स्वतःच्या तपश्चर्येने, ज्ञानाने आणि अनुभवाने सिद्धता मिळवली आहे. अच्छा. जेव्हा एखादा रुग्ण अशा तज्ज्ञाचा सल्ला प्रमाण मानून कोणत्याही शंकाकुशंका न काढता श्रद्धेने आणि शिस्तीने हे कडक नियम पाळतो, तेव्हा तो औषधांशिवायही झपाट्याने बरा होतो. हे सर्व ऐकल्यावर एक महत्वाचं समीकरण अगदी ठळकपणे समोर येतं. योग्य आहार, अधिक नियमित दिनचर्या, बरोबर निरोगी शरीर. अगदी सोपं आणि प्रभावी समीकरण आहे हे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपण सुरुवात केली ती तळपायांच्या आगीसारख्या एका छोट्याशा लक्षणापासून. पण तो धागा पकडून आपण पोहोचलो थेट आकाशातील ग्रहांच्या स्थितीपर्यंत, काशाच्या वाटीच्या विज्ञानापर्यंत आणि शरीराच्या संपूर्ण पुनरुज्जीवनापर्यंत. बरोबर. हे सिद्ध करतं की आपला कोणताही आजार हा शरीराच्या एका कोपऱ्यात बंदिस्त नसतो. तो संपूर्ण निसर्गाशी असलेल्या आपल्या तुटलेल्या नात्याचा परिणाम असतो. आणि हे नाते पुन्हा जोडणे हाच कोणत्याही खऱ्या उपचाराचा अंतिम उद्देश असला पाहिजे. जाता जाता या स्रोताच्या अगदी शेवटी काही आधुनिक लेखांची आणि बातम्यांची नावे दिलेली आहेत, जी वाचून मन सुन्न होतं. काय दिले त्यात? त्यात उल्लेख आहे रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यामुळे येणारा हार्ट अटॅक, तिशीतील तरुणांमध्ये वाढणारं हृदयविकाराचं प्रमाण आणि पाण्याचा बिघडलेला TDS, ज्यामुळे शरीरे पोखरली जात आहेत. बापरे, हे खूपच गंभीर आहे. हे सर्व पाहिल्यावर एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. आज आपण तंत्रज्ञानाच्या शिखरावर आहोत. हो, तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. सिलिकॉन व्हॅलीमधील अब्जाधीश लोक स्वतःची झोप आणि पचन सुधारण्यासाठी बायोहॅकिंगच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. पण आपल्या आधुनिक जीवनशैलीने आपल्याला अशा एका विचित्र बिंदूवर आणून ठेवलंय का, जिथे जगण्यासाठी लागणाऱ्या अगदी मूलभूत गोष्टी जसं की शांत झोप कशी घ्यावी, पाणी कसं प्यावं आणि अन्न कसं पचवावं, हे नव्याने शिकण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा हजारो वर्ष जुन्या प्राचीन ग्रंथांची आणि एका साध्या काशाच्या वाटीची मदत घ्यावी लागत आहे. खरंच हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आपण जे नैसर्गिक MRI आणि लाईव्ह सॉफ्टवेअरचं उदाहरण दिलं होतं ना, हो, कदाचित आज वेळ आली आहे की आपण फक्त आपल्या आजारांना स्कॅन न करता आपल्या संपूर्ण आधुनिक जीवनशैलीलाच एकदा नव्याने स्कॅन करावं आणि हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेला तो प्राचीन बारकोड पुन्हा वाचायला शिकावं. विचार करा.